विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पूर्व भागाला मोठा राजकीय दिलासा देणारी आणि स्थानिक पातळीवर उत्साह निर्माण करणारी घडामोड घडली आहे। महिला व बाल कल्याण सभापतीपदी स्नेहल मोरे यांची निवड झाल्याने या भागाला प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। मिरज पूर्व भागाला न्याय मिळाला असून स्नेहल मोरे यांची महिला व बाल कल्याण सभापतीपदी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। या निवडीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत असताना जिल्हा परिषदेत मात्र मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे। सभापती निवडीच्या प्रक्रियेत महायुतीला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीने सर्वच जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर शिवसेनेतील अंतर्गत नाराजी उफाळून आली होती, त्याचेच पडसाद आजच्या सभापती निवडीत उमटले। शिवसेनेचे सदस्य पृथ्वीराज पाटील आणि जयदीप भोसले यांनी पक्षाच्या भूमिकेला छेद देत थेट महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। या बंडखोरीमुळे सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलले असून आमदार सुहास बाबर यांनाही फूट रोखण्यात अपयश आल्याचे स्पष्ट झाले। महायुतीकडून एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे निवड प्रक्रिया बिनविरोध आणि शांततेत पार पडली। महाविकास आघाडीने नियोजनबद्ध मोर्चे बांधणी करत सर्व पदांवर आपले उमेदवार विजयी केले। यामध्ये बांधकाम सभापतीपदी पृथ्वीराज पाटील, महिला व बाल कल्याण सभापतीपदी स्नेहल मोरे, समाज कल्याण सभापतीपदी दादासाहेब कोळेकर तर शिक्षण व आरोग्य सभापतीपदी सावित्री पाटील यांची निवड झाली। या राजकीय घडामोडीनंतर जिल्हा परिषदेत संख्याबळाचे गणितही मोठ्या प्रमाणात बदलले आहे। सध्या महाविकास आघाडीकडे 37 सदस्यांचे भक्कम पाठबळ असून महायुतीचे संख्याबळ 24 पर्यंत खाली आले आहे। परिणामी जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता अधिक मजबूत झाली असून आगामी निर्णय प्रक्रियेवर त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येणार आहे। आज महाविकास आमचे नेते खासदार विशालदादा पाटील असतील, विश्वजित कदम साहेब असतील, त्यानंतर अजितदादा घोरपडे सरकार असतील, जयंत पाटील साहेब असतील, मनोज बाबा असतील, राजेंद्र देशमुख, त्याचबरोबर विलासराव जगताप साहेब, शिवराज नाईक साहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून मला म्हणजे आमच्या एंडोली गटाला राष्ट्रवादी महाविकास पुरस्कृत स्नेहल उमेश मोरे यांना काम करण्याची ही संधी दिली। या संधीचं आम्ही सर्वांना बरोबर घेऊन सर्व आपल्या सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मंडळी यांच्या आदेशाप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन आम्ही काम करेन ही मी सर्वांना ग्वाही देतो। बाल कल्याण सभापतीपदी स्नेहल उमेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली व एंडोली गणाला माझ्या माहितीनुसार की पहिल्यांदाच ही संधी मिळालेली आहे। वरील नेत्यांनी आमच्या निवडणुकीचा सर्व वेध घेत मला आमच्या गणाला योग्य न्याय दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी। गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत जी जिल्हा परिषद निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर आज सभापती निवडीचा दिवस 1 एप्रिल रोजी आज सभापती निवडी झाले आहेत। यामध्ये आमच्या एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ स्नेहलताई उमेश मोरे यांना महिला व बाल कल्याण सभापती पद मिळालेलं आहे। त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते असतील त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो, कारण आजपर्यंतचा जो इतिहास होता एरंडोली जिल्हा परिषद गटाचा अध्यक्ष असेल, उपाध्यक्षपद असेल, त्यानंतर सभापती पद असेल, त्याचा कधीही आमच्या मतदारसंघाला मिळालेले नव्हते। आज महेशदादा मोरे असतील, त्याचबरोबर सर्व त्यांचे सहकारी असतील, यांनी मनापासून जे कष्ट केले होते त्या कष्टाचे फळ आज महिला व बालकल्याण सभापती पद जे मिळालेलं आहे त्या पदामुळे आम्हाला सर्व एरंडोली जिल्हा परिषद गटाचा या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगल्या प्रकारे म्हणजे सर्व कार्यकर्त्यांचे वेध घेतलेले आहे व संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो।
ज्या गोष्टीची आतुरतेने आम्ही वाट बघत होतो तो दिवस खरोखर आज उजळलाय. कारण की गेले कित्येक वर्ष आमच्या एंडोली मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य निवडून जात होते, परंतु या महाविकास आघाडीनं पहिल्यांदाच असं काय केलंय की आमच्या एंडोली गटाला न्याय मिळवून दिलाय आणि महिला व बाल कल्याण सभापती पद आमच्या एंडोली गटाला देऊन अतिशय आम्ही केलेल्या कामाची पोच आम्हाला दिलेली आहे. त्याबद्दल प्रथमतः मी महाविकास आघाडीचे आभार मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये अशीच वाटचाल विकासाची राहील अशी ग्वाही देतो.